डिअर स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ हा सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे की जी इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंत शिकणाऱ्या प्रत्येक स्टुडंटसाठी महत्त्वाची आहे आणि ती गरजेची आहे. आता सगळा जो टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, ज्या स्पीडनं सध्या सगळीकडे डेव्हलपमेंट आणि हे सगळं चालू आहे, या स्पीडमध्ये, ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल, डार्विनचा सिद्धांत इथं पण लागू पडतो ना, की सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. जे नुसतेच शिकतायत, ज्यांना अभ्यासात चांगले मार्क आहेत, त्यांनाच पुढे जाऊन संधी मिळणार असं नाही आहे. अभ्यासाबरोबरच तुम्हाला ज्या एक्स्ट्रा किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवणं हे क्रमप्राप्त आहे आत्ताच्या जगामध्ये. मग सायन्स, मॅथ्स, इंग्लिश आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, AI आहे, कोडिंग आहे, या सगळ्या विषयांचं बेसिक नॉलेज आता इथून पुढे प्रत्येक स्टुडंटला असणं हे गरजेचं आहे. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे विषय, हेच नाही, ह्याच्यासारखे अजून बरेच विषय आहेत, हे सगळे विषय तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकू शकलात तर मजा येईल ना, हो की नाही? सो आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की ज्याच्याद्वारे तुम्हाला हे विषय फ्री ऑफ कॉस्ट कसे शिकता येतील, त्याची स्टेप बाय स्टेप डिटेल माहिती मी सांगणार आहे. सो इन्फोसिस ऑर्गनायझेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? वेगवेगळ्या लेवल्सवरती ती संस्था कार्यरत आहे. वेगवेगळ्या सोशल नेटवर्क्समध्ये किंवा सोशल कॉजेसमध्ये देखील हे खूप ऍक्टिव्हली सुधा मूर्ती, नारायण मूर्ती सर हे कार्यरत आहेत, तुम्हाला माहितीच आहे, राईट? सो त्यांच्या मार्फत इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड हे एक ऑनलाईन एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे त्यांचा, की ज्या प्लॅटफॉर्मवरती हे विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय जसे की सायन्स, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, कम्युनिकेशन, कोडिंग, AI, त्यानंतर तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी रिलेटेड असे अनेक कोर्सेस शिकवले जातात आणि तेही ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ऑनलाईन पद्धतीने अर्थातच आणि फ्री ऑफ कॉस्ट. सो सगळ्या स्टुडंट्स पर्यंत ही माहिती पोहोचवा. सगळ्यांनी ह्या कोर्सेससाठी ऍडमिशन घ्या, सगळ्यांनी हे कोर्सेस शिका आणि तुमची छान ग्रोथ करून घ्या. आता त्यासाठी करायला काय लागणार आहे, स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेल सांगणार आहे. सो इथं तुम्हाला दिसतंय माझ्या मागे, तुम्ही काय जायचं, मी तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या, तिथं जायचं. infosisspringboard.com अशी ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती गेलं की तुम्हाला असं काहीतरी दिसेल. मग इथं गेट स्टार्टेड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे? इथं मग तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे. कधी जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल तर, आता तुम्ही पहिल्यांदाच जात असाल तर इथं दिसतंय तुम्हाला न्यू युजर रजिस्टर असा एक ऑप्शन दिसेल. सो त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. आपण नवीन युजर आहोत ना, मग आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक माहिती विचारली जाईल. तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे. आता मी काय करते, इथं आपल्या स्वराताईचं घालूया डिटेल, ठीक आहे? सो ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन मी फिल करून घेतली. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्सला मी क्लिक केलं. इथे बेसिकली तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, रजिस्टर विथ ईमेल ID पण करू शकता किंवा रजिस्टर विथ मोबाईल नंबर पण करू शकता तुम्ही. सो मोबाईल नंबर टाकायचा आणि मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर करू शकता. मी इथे ईमेल टाकलाय. सो मी आता नेक्स्ट केलं. आता तिथं OTP जातो. आता माझ्या मेलवरती OTP गेला असेल. सगळ्या प्रोसेसेस फॉलो केल्यानंतर तुम्हाला आता असा इंटरफेस दिसेल, ठीक आहे? मग आता इथं पुन्हा तुमची सगळी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि मग तुम्ही लर्नर आहात की इन्स्टिट्यूट आहे की तुम्ही टीचर आहात, असं त्याच्यात सगळी माहिती तुम्हाला विचारली जाईल. मग आता हे लर्नर आहे, मग ही सगळी माहिती दिलेली. नेक्स्ट केलं. बेसिक इन्फॉर्मेशन तुमची भरली, नाव, तुमचं स्टेट, सिटी, हे सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पुन्हा विचारल्या जातील. आणि मग नेक्स्ट केलं. तुमचं बोर्ड काय आहे. आता मग तुमच्यासाठी असणाऱ्या या काहीतरी व्हिडिओ दिसतोय आपल्याला, ज्याच्याद्वारे ह्याची काहीतरी बेसिक त्यांनी माहिती वगैरे सांगितलेली असेल. स्किप करूयात आपण तो व्हिडिओ. आता इथे माय इंटरेस्ट, तुम्हाला काय काय शिकायचं आहे. जनरेटिव्ह AI प्रोग्राम, फोटोग्राफी, टेलिकम्युनिकेशन, इमोशन, मशीन लर्निंग, गेम डिझाईन, इंटरेस्ट, सायन्स, क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स, काय हे बिग डेटा आहे, कम्युनिकेशन, म्युझिक, कम्प्युटर विजन, ऍक्सेसिबिलिटी, ह्या सगळ्या तुमचे जे इंटरेस्ट आहेत, कशाशी रिलेटेड तुम्हाला कोर्सेस शिकायचे आहेत, हे अजून बरीच माहिती इथं दिसतीये. काय आहे त्यातले तुम्हाला हवे ते सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल सपोज आपण फोटोग्राफी आणि म्युझिक आणि AI प्रोग्राम असं काहीतरी मी क्लिक केले. नेक्स्ट म्हटलं. आता मग याच्यात तुम्हाला परत काय शिकायचं आहे हे सगळं पुढे येत जाईल. हे बघत चला. तुमच्या
जे काही इंटरेस्ट असतील त्या पद्धतीनं तुम्ही सर्च करत राहा. तुम्ही बघाल तसं तसं तुमच्या लक्षात येत जाईल की काय पुढे जाऊन आपल्याला करायचंय. ह्याच्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट वगैरे पण गरज लागणार नाही आहे. जर काही फोटो वगैरे मागितले, जर तुम्ही व्हॉलंटिअरसाठी वगैरे जर अप्लाय केला तर तेवढीच माहिती तुम्हाला द्यावी लागेल. अदरवाईज बाकी काहीही तुम्हाला खूप किचकट गोष्टी नाही आहेत. सो सगळ्यांनी ही माहिती बघा, फिल करा. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ठीक आहे. सो ती बघा, फिल करा आणि सगळ्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवा, सो दॅट सगळ्यांना ह्याचा फायदा घेता येईल. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू.